कर्जमाफी 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 हे शब्द गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतात. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांचा उतारा काही केल्या कोरा झाला नाही. शासनाची पहिली यादी आली, त्यानंतर दुसरी यादी आली, मात्र काही शेतकरी अटी शर्तींच्या गराडात अडकून राहिलेत. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. त्यामुळे आता तिसऱ्या यादीत तरी कसर मिटणार का आणि खरंच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? या तिसऱ्या यादीत नेमकी कोणाची नावं असणार आणि कोणाची नावं मात्र वगळली जाऊ शकतात, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्य सरकारनं थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकूण 36,000 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेचा हा तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. मागील काही आठवड्यांपासून हजारो शेतकरी या तिसऱ्या यादीची वाट पाहत होते, कारण तांत्रिक त्रुटी आणि विविध कागदपत्रांच्या पडताळणीमुळे अनेक पात्र शेतकरी पहिल्या 2 टप्प्यात लाभापासून वंचित राहिले होते. आता सहकार विभाग आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि बँकांकडून आलेल्या विदाची छाननी पूर्ण झाली असून ही यादी कोणत्याही क्षणी प्रसिद्ध केली जाऊ शकते. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा मोठा भार हलका होणार असून त्यांना आगामी शेती कामांसाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारने एकूण 56 लाख शेतकरी कुटुंबांना या कर्जमुक्तीच्या कक्षेत आणण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सुरुवातीला अनेक जाचक अटी शर्तींमुळे या योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळत नव्हती, ज्यावरून विरोधकांनी आणि शेतकरी संघटनांनी सरकारवर तीव्र टीकास्त्र सोडलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि सहकार मंत्र्यांनी निकषांमध्ये शिथिलता आणत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जुलै महिन्यात जाहीर झालेल्या पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत लाखो शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर शेतकरी पुढील यादीच्या प्रतीक्षेत होते. आज किंवा उद्या होणाऱ्या या तिसऱ्या यादीमुळे अशा सर्व शेतकऱ्यांना थेट न्याय मिळणार आहे. या वेळेच्या तिसऱ्या यादीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तांत्रिक अडचणी, आधार लिंकिंग मधील चुका आणि KYC प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे रखडलेल्या 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विशेषत्वानं समावेश करण्यात आलाय. पहिल्या 2 याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर बँक खात्यांशी आधार क्रमांक जुळत नसल्यानं किंवा बँक स्तरावर माहिती अद्ययावत नसल्यानं हजारो पात्र शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते. सहकार विभागानं बँकांना विशेष सूचना देऊन ही माहिती पुन्हा संकलित केली. त्यामुळे मागील 2 याद्यांमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे नाव न आलेल्या किंवा केवळ KYC अपूर्ण राहिलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना या तिसऱ्या यादीद्वारे हक्काची कर्जमाफी दिली जाईल. याशिवाय एकूण 6.3 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 5,080 कोटी रुपयांची प्रचंड रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBT प्रणालीद्वारे वर्ग करण्याची पूर्ण तयारी राज्य शासनानं केली आहे. या यादीच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकारनं केंद्रीय प्राप्तिकर विभागाची मोठी मदत घेतली आहे. कर्जमाफीचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी महसूल आणि सहकार विभागानं आयकर भरणारे शेतकरी, आजी माजी आमदार आणि खासदार, शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच सहकारी साखर कारखाने आणि बँकांचे संचालक व कर्मचारी यांना या योजनेतून पूर्णपणे वगळलंय. डेटा पडताळणीच्या या सखोल प्रक्रियेत राज्यभरातून जवळपास 94,000हून अधिक आयकरदाते शेतकरी अपात्र ठरले असून यामुळे सरकारच्या तिजोरीतील सुमारे 1,881 कोटी रुपयांची बचत झाली आहे, जी आता खऱ्या अर्थानं वंचित असलेल्या गरिबांसाठी वापरली जाते. ही काटेकोर छाननी पूर्ण झाल्यामुळे तिसऱ्या यादीला अंतिम रूप देण्यास थोडा अवधी लागला, परंतु आता सर्व अडथळे दूर झालेत. शेतकऱ्यांनी ही यादी जाहीर झाल्यानंतर आपलं नाव कसं तपासावं, पुढील प्रक्रिया कशी करावी याबद्दल सहकार विभागानं सविस्तर मार्गदर्शन केलंय. तिसरी यादी जाहीर होताच ती राज्य सरकारच्या अधिकृत महाIT पोर्टलवर थेट अपलोड केली जाईल. याशिवाय प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि स्थानिक राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोटीस बोर्डावर ही यादी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांचं नाव या यादीत समाविष्ट असेल त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर शासनाकडून एक विशिष्ट क्रमांक आणि SMS द्वारे सूचना प्राप्त होईल. हा संदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होणार नाही. राज्यातील जवळपास 32,000 आपले सरकार सेवा केंद्रांवर किंवा CSC केंद्रांवर ही आधार प्रमाणीकरणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तिथं जाऊन आपला विशिष्ट क्रमांक सांगून अंगठ्याचा ठसा किंवा बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी लागेल. एकदा का आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं की त्यानंतर काही तासातच संबंधित शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाईल.
अनेक ठिकाणी बँकांनी आणि सोसायटी प्रशासनानं शेतकऱ्यांना 5 जुलैपूर्वीच ही कामं पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. ज्यांनी अद्यापही प्रक्रिया केलेली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्ण करणं आवश्यक आहे, जेणेकरून तिसऱ्या यादीचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. दुसरीकडे विरोधी पक्षांचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र सरकारच्या या संथ कारभारावर जोरदार आक्षेप घेतलाय. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलंय की आमदार आणि खासदार फोडण्यासाठी रातोरात खोके पोचवले जातात, परंतु हक्काच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना महिनोन-महिने का ताटकळत ठेवावं लागतंय? घोषणा होऊन 80 पेक्षा जास्त दिवस उलटले तरी एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ काही टक्के शेतकऱ्यांपर्यंतच प्रत्यक्ष मदत पोहोचली आहे, असा आरोप त्यांनी केलाय. आणि जाचक अटी पूर्णपणे रद्द करून सर्व उर्वरित याद्या युद्ध पातळीवर जाहीर करण्याची मागणी केली. जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाचे हप्ते फेडतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी देखील शेतकऱ्यांची पात्रता निश्चित केली जात असून त्याची स्वतंत्र लाभार्थी यादी येत्या सप्टेंबर महिन्यात जाहीर केली जाणार असल्याची माहिती सहकार खात्याकडून देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे एकूण कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी एक वेळ समझोता म्हणजेच OTS योजना लागू करण्यात आली असून त्यावरील वाढीव रक्कम शेतकऱ्यांना भरल्यानंतर 2 लाखांपर्यंतची सूट शासनाकडून दिली जाते. मान्सूनच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला आणि पिकांच्या नुकसानीमुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी या सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलाय. त्यामुळे किमान आता तरी शेतकऱ्यांची चिंता कायमची दूर होणार की अटी शर्तींच्या कार्यक्रमात केवळ कर्जमाफीचा दिखावा केला जाणार, हे ही यादी आल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.